साठी। तर आणखी एक मोठी बातमी आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा शिवसेनेला मिळाली पाहिजे असं उदय सामंत यांनी पुन्हा एकदा म्हटलेलं आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गवर आमचा दावा असल्याचं उदय सामंत म्हणतात। त्यामुळे आता उदय सामंतांची ही मागणी मान्य होणार का, हा दावा कायम राहणार का, असा सवाल उपस्थित होतो। तर शिंदेंना त्रास नको म्हणून किरण सामंत यांनी माघारीची पोस्ट केल्याचं सुद्धा उदय सामंत यांनी म्हटलेलं आहे। किरण सामंत यांच्या आम्ही समजूत काढल्याचंही उदय सामंत म्हणतात। तर किरण सामंतांच्या पोस्टवर उदय सामंत यांनी हे स्पष्टीकरण केलं आहे। पण अजूनही संभ्रम कायम आहे, कारण एकीकडे लोकसभा निवडणुकीच्या प्रचाराला लागलेले आहेत नारायण राणे, तर दुसरीकडे ही जागा आम्हाला मिळावी रत्नागिरी सिंधुदुर्गची असा दावा आमचा असल्याचं उदय सामंत म्हणतायत। 10 वाजता जे त्यांनी केलं होतं ट्विट, त्याच्यानंतर आमची बैठक झाली, माझी व्हीसी देखील झाली पदाधिकाऱ्यांबरोबर, आणि त्याच्यानंतर त्यांना आम्ही समजवलं की शेवटी राजकारणामध्ये भावनिक होणं ठीक आहे, परंतु अशा पद्धतीचा सोशल मीडियाचा वापर होऊ नये असं देखील त्यांना सांगितलं, माझे मोठे बंधू असले तरी। आणि त्याच्यानंतर त्यांनी ते ट्विट मागे घेतलेलं आहे। कार्यकर्त्यांच्या आग्रहापोटी, पदाधिकाऱ्यांच्या आग्रहापोटी आणि जनतेमध्ये जे वातावरण आहे, मतदारांमध्ये जे वातावरण आहे, ती जागा शिवसेनेला राहावी, त्याच्यामुळे त्या जागेवर शिवसेनेचाच दावा आहे। रत्नागिरी सिंधुदुर्गची जागा देखील फार मोठ्या फरकानं आम्ही जिंकू, हे काल देखील मी सांगितलेलं आहे। आणि म्हणून मला असं वाटतं की सोशल मीडियावर एखादी पोस्ट वैयक्तिक आल्यानंतर ती काय पक्षाची भूमिका असते अशातला भाग नाही। मी शिवसेनेचा उपनेता म्हणून काम करतोय। शिंदे साहेबांनी तो मतदारसंघ माझ्या ताब्यामध्ये, म्हणजे मला निरीक्षण करण्यासाठी ठेवलेला आहे। त्याच्यामुळे पक्षीय निर्णय हे मी तिथले ठरवत असतो। त्याच्यामुळे जर त्या ट्विटमुळे किंवा कशामुळे जर कोणाचा गैरसमज झाला असेल तो सगळ्यांनी दूर केला पाहिजे, आपण देखील दूर करावा। माझ्या दृष्टीनं तो प्रश्न संपलेला आहे, त्याला पूर्णविराम मिळालेला आहे। कार्यकर्त्यांची भावना, रत्नागिरी सिंधुदुर्ग मतदारसंघातल्या आमची सगळ्यांची भावना, ही जागा शिवसेनेकडेच राहावी अशा पद्धतीची आहे। त्याच्यामुळे मला असं वाटतं की त्याच्यानंतर ते ट्विट, आमची बैठक झाल्यानंतर आता आहे का मला माहित नाही। लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा।